निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। वर ती बघा गाय. अहो ऐकलात का? या बालकाला दूध हवं आहे. ते मिळाल्याशिवाय याची भूक शांत होणार नाही. गोरक्ष गुरुवर याला सांभाळणे तर खूप कठीण आहे. अवघड आहे हे खरं आहे गोरक्ष. मातृत्व सोपे नाही. म्हणूनच मातेचे स्थान या जगात दुसरे कोणीही घेऊ शकत नाही. मग आपण याचे काय करायचे? तुझ्या एक ध्यानात आलं का? काय ग? ते मूल गावात कुठल्या तरी स्त्रीच्या हातात देणार आहेत म्हणे. पुण्यवान स्त्रीच्या हातात. ते मूल मला मिळालं तर किती बरं होईल ना. माझे इतकी पुण्यवान आहे का कोण अख्ख्या गावात? तेही खरंच आहे म्हणा. आता रुक्मिणीला सांभाळ फक्त, नाहीतर काय तर करून जायची त्यांच्याकडं आणि मूल मागायची. अशी कशी मागाल ग? बोलू तिला. वहिनी, बोलत बसले असतील दोघं. अगं ए वहिनी, काय झालं माणसं? काही हवंय? ते हा, आई म्हणत होती की ते धान्य घे की दळायला. हो घेते.
जनार्दन, भास्कर, अरे काय चाललं हाय? काय सकाळ सकाळी कुठे? ज्योती, ऐकलंस का? काय ग? अगं ती रुक्मिणी आणि तिच्या घरचे, त्यांना काय झालं ते काय बी ठाव नाही. घराच्या बाहेर पडूच देत नाही. कसं समजणार? पोटाला पोर नाही ना व, म्हणून छळतात घरातले. आता आपण तरी काय करणार? पर ते गोरक्ष आणि त्याचा गुरु त्या पोराला घेऊन कवा बी येतील गावात. ते पोर कोणाच्या घरी देतील काय ठाऊ? तिसरे नाथ जेव्हापासून आले आहेत तेव्हापासून ध्यानस्थ बसायला सुद्धा मिळाले नाही. एक निश्चित आहे की ह्याला घेऊन मी पुढची यात्रा करू शकणार नाही. ह्या गावात योग्य कुटुंब पाहून ह्या नाथांना सुपूर्द करणेच योग्य राहील. अरे थांबती वा मी गोरक्ष संग जाऊ का खेळायला? वय माझी काही आडकाठी नाही बघ. बघा बा नंतर रागवू नगस. नाही जातो. चला 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 लवकर या घरला परत. वय वय ते काय बी असू दे, पण तुझं मत बदललं हे मात्र लय बरं झालं बघ. म्या ओळखलं नाही हीच माझी चूक झाली बघ. मच्छिंद्र, ह्या बालकाचे संगोपन तू करणे अपेक्षित नाही. ह्याच भूमीत माझी एक भक्त आहे आणि तिला मी ह्यापूर्वी वचन दिले आहे. तुझ्या अंतर्दृष्टीने पाहिल्यास तुला ती स्त्री कोण आहे हे समजेल. तू ह्या बालकाला तिच्याकडे निश्चिंतपणे सुपूर्द कर. मी आणि श्री दत्त महाराज तुम्हा दोघांची प्रतीक्षा करतो आहोत. गोरक्ष, आम्ही तुला भेटायला आलो आहे. हळू बोला, मी त्याला झोपवतो आहे ना. अरे त्याचं काय नाव ठेवले की नाही? वय वय ते गुरुवर ठरवतील तेव्हा ना. वय गोरक्ष, याचे नाव ठरले आहे. काय नाव ठरवले आहे गुरुवर?
तिसऱ्या नाथांचे नाव गहिनी. गहिनी गहिनीनाथ. गहिनीनाथ. गहिनीनाथ गहिनीनाथ गहिनीनाथ. गहिनीनाथ. गहिनीनाथ गहिनीनाथ. गहिनीनाथ. गहिनी खूप सुंदर नाव आहे. गहिनी चला चला चला. गहिनी गहिनी. अरे गहिनी किती खेळणार, झोपायचं नाही का तुला? गहिनी झोप झाली का तुझी? गहिनी आमच्याच गावात राहणार आहे ना वा? होय, याचे संगोपन ह्याच गावात होईल आणि तो लहानाचा मोठा होईल. गोरक्ष माझ्याकडे बघ. गोरक्ष तू माझ्यावर खरंच रागावला आहेस का? नाही गुरुवर, परंतु तुम्ही माझे आहात ना? होय गोरक्ष, तू माझा शिष्य आहेस. माझे जितके प्रेम तुझ्यावर आहे तितकेच त्या बालकावरही आहे. परंतु मला असे वाटत आहे की या बालकामुळे तुम्ही मला विसरून जाल. असे कसे होईल गोरक्ष? आपल्याला अजून खूप मोठी यात्रा करायची आहे. श्री दत्त महाराज आणि श्री महादेव यांच्याशी तुझी गाठभेट व्हायची आहे. तुला खूप काही शिकायचे आहे आणि इतक्यातच तू असा समज करून घेतलास. क्षमा करा गुरुवर, माझ्याकडून चूक झाली. हे बघ गोरक्ष, मी तुला एकच सांगेन, तुझे माझ्यावर प्रेम आहे, परंतु भावनेच्या भरात तू कुठलाही समज करून घेऊ नये आणि कुठलाही निर्णय घेऊ नये. होय गुरुवर.
सावळी सगुण मानस मोहन गोपीरंजन नाम म्हणे नाथ सिद्ध अवतार तयाचा कर भाजन नारायण बसे जो जो रे आम्ही वर गेलो तरी कल्पना नाही यायची तुला. अगे बया ती गाठुडा कोण घेणार तुझा बा. नाही मी घेते. पण एक लक्षात ठेव श्रीधर, तुझ्यासाठी मुलगी बघितली मी. अरे जर का वंशाला देवाच नसल तर तुला दुसरं लग्न हे करावंच लागल. काय झालं? अरे बाई काडीची चव नाही या अन्नाला. मी सांगायला आलो ते सांगून टाक. हे जेवणाचं राहू दे. होय तर तीच करावं लागल. हे बघ रुक्मिणे, आजपासनं घराचा उंबरटा अजिबात वळडायचा नाही. तुझी श्री महादेवांवर श्रद्धा आहे, त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. रुक्मिणी, मी एक निर्णय घेतलाय. मग खूप झाले. मी या घरामध्ये तुझा पुन्हा छळ होऊ देणार नाही. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो.